कारण आपण आमच्या संयोजन समितीने तुम्हाला विनंती केली आणि आपण एका मिनिटाचा विलंब न लावता अरे मी येईल, तुम्ही काळजी करू नका, फक्त त्या दिवशी काय कार्यक्रम एकदा मी पाहून घेतो. आपण आलात साहेब, त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. कारण तुम्ही मला आशीर्वाद द्यायला या ठिकाणी आलेला आहात आणि ही सगळी मंडळीसुद्धा मला आशीर्वाद द्यायला आलेली आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीचे मी या ठिकाणी आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब व सन्माननीय रेखाताई काळे यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय माजी महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब हे करतायत. त्याचबरोबर सन्माननीय या निमित्तानं साहेबांना शुभेच्छा द्याव्या व आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्माननीय अंबादास दादा दानवे. आपले खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी होतोय आणि या निमित्तानं उपस्थित राष्ट्रीय माझा गेलो होतो मी की आता तुमचे पक्ष तिन्ही पक्ष सत्तेवर नाही, तुमच्यातले कार्यकर्ते दुसरीकडे निघून जात आहेत आणि मग तुमचं भवितव्य काय. मी त्यांना सांगितलं तुम्ही फक्त विधानसभेचा विचार करताय, लोकसभेला फक्त 10 जागा आमच्या कमी पडल्या नाही तर या देशात आमचीच सत्ता असते आणि या राज्याच्या लोकसभेच्या जेवढ्या जागा आपल्या निवडून आल्या त्या जर मोजल्या तर या 288 पैकी 188 मतदारसंघात आपली आघाडी होती का की डॉक्टर कल्याण काळे जे कोणी समोर होते त्यांना पाडून निवडून येतील. आले ना, विचार केला होता का. आणि म्हणून आज त्यांना शुभेच्छा देत असताना डॉक्टर ठीक आहे मागच्या वेळेस आपली सत्ता आली नसेल केंद्रात, किती ईडी लावतात आणि किती काय लावतात होऊन जाऊ द्या, पण ज्यावेळेस आपली 4 वर्षांना सत्ता येईल त्यावेळेस मला असं वाटतं हे आतमध्ये राहतील आणि आपण यांची मजा बघत बसू. होईल, हे काय अवघड काम नाही. जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका आहे, आता नगरपालिकेच्या आहे, महानगरपालिकेच्या आहे. मला असं वाटतं डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे मिळून पुन्हा एकदा या ठिकाणी सुद्धा आपला विजय प्राप्त करू आणि म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्तानं त्यांना भरभरून आयुष्य मिळो. परमेश्वरच्यांनी आई जगदंबेची त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी महसूल मंत्री लाडके खासदार कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवेजी, डॉक्टर कल्याणजी काळे, सौभाग्यवती रेखाताई, माजी आमदार माननीय MM शेख, औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष MK देशमुख, प्राध्यापक देशमुख, जगन्नाथराव काळे, छायाताई जंगले, संदीपजी बोरसे, मनसुखजी झांबड, सर्जेराव. वाढदिवस साजरा करतो त्यांना शुभेच्छा देण्याकरता, त्यांच्या कामाला शुभेच्छा देण्याकरता, त्यांच्या आरोग्याला आणि दीर्घायुष्य होऊन यशस्वी जीवनाकरता शुभेच्छा देण्याचा आजचा हा दिवस आहे. आज आघाडी म्हणून सुद्धा व्यासपीठावर सर्व आलेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत आणि खरं जे विलासरावजी देशमुख साहेबांमुळेच कल्याणरावजी काळे आणि माझी दोस्ती सुद्धा झाली, मैत्री झाली, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि त्यांच्या अनेक वर्ष त्यांचं काम कसोटी निर्माण केलेले जिव्हाळ्याचे संबंध सगळ्यांशी आणि सगळ्या पक्षांशी, सगळ्या लोकांशी, सगळ्या नेत्यांशी जिव्हाळ्याचं नातं जपणारं आणि स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा लाडका आमदार म्हणून पुढे आलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व केलं. आमदारकी नसताना त्याचं फळ म्हणून तुम्हाला त्यातून पुन्हा मतदारसंघ सांभाळायचा आहे, परंतु सगळ्यात जास्त संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणारा खासदार म्हणजे तरी डॉक्टर कल्याणराव काळे हे माझं मत आहे. नवी संधी निर्माण होईल. काय देशात चाललंय आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहे. राज्यामध्ये काय चाललंय
अंबादासजींनी भाषण आवडतं घेतलं, नाही तर राज्यात काय चाललं हे सगळ्यात चांगलं त्यांनी सांगितलं असतं. काय होतं बीडमध्ये, कसं चाललंय, एका नेपद अशा सरपंचाला कसं मारलं जातंय, दुर्दैवाची गोष्ट ही. प्रवीण गायकवाडांना कसं मारलं जातंय, कोण मारतं, कोण काटे, खरे काटे कोण, याचा विचार आम्ही केला पाहिजे असं माझं मत आहे. एक आमदार उठतो आणि जातो कॅन्टीनवाल्या लहान पोरांना, त्या कामगारांना मारतो, हे जातं बनियन आणि लुंगीवर गेलं का, आता ती लुंगी गॅग झाली तयार. काय काय परिस्थिती आहे. एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. ते आश्वासन दिले, कर्जमाफीचे आश्वासन दिले, अडचणीच्या शेतकरी त्याला वाटलं हे सरकार आलं, चला कर्जमाफी होते तर करा द्या. सरकार तिथं कसं आलं, विधानसभेचा उल्लेख कल्याणरावांनी केला. कल्याणराव विधानसभेचं जे आलं की 20 तारखेला मतदान झालं, 21 आणि 22 तारखेला मी मुंबईला गेलो, उद्धवजींना भेटलो, पवार साहेबांना भेटलो, आम्ही एकत्र बसलो, यादी वाचली, या पुढे यादी आम्ही वाचली, प्रत्येकाला टिक करीत गेलो. एकंदर 288 पैकी 176 जागा आहे. उद्धवजी, पवार साहेब, आम्ही बरं का 176 जागा नक्की येतात असं म्हटल्यावर पवार साहेब म्हणले बाळासाहेब अजून 25 कमी करा, काय बिघडत नाही. तरी 157 जागा येत होत्या. पवार साहेब मला म्हटले बाळासाहेब आश्वासनं काय काय दिलेत तुम्ही, तुम्हाला पुरेशाही वाचवायची असेल ते सगळं समजून घेऊन आपल्याला जागृती संपूर्णपणे जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. काँग्रेस म्हणून आम्ही करू. अंबादासजी त्यांची टीम शिवसेनेची आहे, राष्ट्रवादी पवार साहेबांची आहे. तुम्हाला सगळ्यात ऐतिहासिक जबाबदारी तुमच्यावर आहे ही लोकशाही वाचवण्याची. त्याकरता आपल्याला गाव पातळीपासून लढाई सुरू करावी लागेल. लोकसभेमध्ये लढण्याकरता आपला पठ्ठा तयार आहे. ठेवा. आणि म्हणून या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना सुद्धा त्या कार्याकरता डॉक्टर कल्याणराव काळेंना शुभेच्छा देतोय आपण. त्यावर तुम्हाला सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा आहे माझ्या की हे काम तुम्ही करा, त्याकरता शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. आपण मोठ्या संख्येनं तिचंच गौरवान्वित करणार आहे. आज एवढ्या सदिच्छा शुभेच्छा घेण्यासाठी भांडणं आणि झगडे न करता आपण प्रेमानं 1 बाय 1 सहकार्य करून सदिच्छा आणि शुभेच्छा घ्याव्यात. मी साहेबांना विनंती करतो आपण सेंटरमध्ये जावं. मी आदरणीय साहेबांना माझे नेते आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब, जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून शेतकऱ्याची, शेतमजुराची, कामगाराची सेवा घडो एवढीच अशी विनंती करतो, इच्छा प्राप्त करतो. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही विनंती करतो. वाढदिवसानिमित्त कोणते कोणते कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित केले होते? वाढदिवसानिमित्त आम्ही पहिली गोष्ट आम्ही जे गायचा गौशालेला चारा वगैरे दिला, त्याच्यानंतर रक्तदान शिबिर घेतलं, त्याच्यानंतर आरोग्य शिबिर घेतलं, सर इकडे पण बघा वृक्षारोपण घेतलं आणि बाकीला जे पेशंट आहे त्यांना फळं, फ्रूट जे बी त्यांना अवेलेबल त्यांना जे पाहिजे ते आम्ही अवेलेबल दिलं. नाव सांगा सर. राज शेषराव ठुबे.